डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने अख्खा महाराष्ट्र हादरला। साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या घटनेने महाराष्ट्राला हादरवून सोडलंय। गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर रात्री त्यांनी टोकाचा निर्णय घेतला आणि एकच खळबळ उडाली। त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे। या चिठ्ठीमध्ये त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याच्यावर सलग 4 वेळा अत्याचार केल्याचा आणि पोलीस अधिकारी प्रशांत बनकर याच्याकडून शारीरिक व मानसिक छळ झाल्याचा गंभीर आरोप केलाय। या संपूर्ण प्रकरणाला मोठी राजकीय दिशा मिळाली आहे, कारण डॉक्टर मुंडे यांच्या आत्तेभावाने प्रसार माध्यमांसमोर येत अत्यंत महत्त्वपूर्ण खुलासे केलेत। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच मिरज वार्ता उचला, सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। आत्तेभाऊंनी सांगितल्यानुसार डॉक्टर मुंडे यांच्या पत्रात केवळ खासदार असा उल्लेख आहे, पण कोणतंही नाव दिलेलं नाही। मात्र खासदारांच्या पीएनं फोन जोडून दिल्यानंतर डॉक्टर मुंडे यांचे त्या फलटण भागातील खासदारांशी बोलणं झालं होतं, ही माहिती आत्तेभाऊनं स्पष्ट केली आहे। डॉक्टर मुंडे यांच्यावर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी प्रचंड दबाव आणला जात होता। रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी काही अधिकारी त्रास देत असल्याची बाब त्यांनी आपल्या कुटुंबियांना कळवली होती। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टर मुंडे यांनी छळाविरुद्ध 2-3 महिन्यांपूर्वीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती, पण दुर्दैवाने तिच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। जर तेव्हाच दखल घेतली गेली असती तर आज ही दुर्दैवी घटना घडली नसती, असं आत्तेभाऊचं म्हणणं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणात गुंतलेल्या पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येमुळे आरोग्य क्षेत्रात तीव्र संतापाची लाट उसळली असून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे।